और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। पॅनल क्रमांक 1 मधील तानाजीनगर परिसरात मनसे नेते मैनुद्दीन शेख यांच्या कारला आग लावल्याची घटना समोर आली आहे। ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या 12 तासात आरोपीला अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार तानाजीनगर येथे मनसे नेते मैनुद्दीन शेख यांचं कार्यालय असून नेहमीप्रमाणे त्यांची कार कार्यालयाबाहेर उभी असते। 2 दिवसांपूर्वी पहाटे 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती बुरखा परिधान करून तिथे आला आणि कारवर ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली। या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे। घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला। परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवून त्याला अटक केली। अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव पवन गुप्ता असून तो सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यानच्या काळात पवन गुप्ता हा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसोबतच सक्रिय होता। जुन्या वैमनस्यातून त्याने ही कार जाळल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केलाय। दिनांक 10 तारखेच्या पहाटे 4:30 वाजेच्या सुमारास मनसे नेत्याचे बहिणीच्या मालकीची एक कार आहे इनोवा, तिला एका आरोपीने बुरखा परिधान करून गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून 12 तासाच्या आरोपीला अटक केली असून कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने 1 दिवसाचा MCR मंजूर केला होता। तो आता सध्या जामिनावर आहे। सर, साधारणतः आरोपी कोण होता आणि आग लावण्याच्या मागे काय कारण होते? जुने वादाचं कारण असून सदर आरोपीचे नाव पवन गुप्ता असे आहे। अगोदरचा तडीपार आरोपी आहे, त्याच्यावर अगोदर गुन्हे दाखल आहेत, रेकॉर्डवरील आरोपी आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।